महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणजे चाटुफळ्यांची अक्षरशः लाटच आली आहे, असं वाटणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण कुणाचे काय चाटतो, किती चाटतो आणि आपल्या अशा आडव्या तिडव्या चाटण्यामुळे आपल्या नेत्याची काय अवस्था होत असेल त्याचा बाजार तर आपण उठवित नाही ना. याची तमासुद्धा हे चाटुफळे त्या नादात विसरतात, चाटण्याच्या नादात. म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नव्हते का एकदा म्हणाले, अरे चाटायचं म्हणजे किती चाटायचं. हे काँग्रेसमध्ये तर असे चाटे भरपूर आहेत. शरद पवारांवर तर हल्ली चाटे कीर्तन हा नवीन प्रकार मार्केटमध्ये आला आहे. या प्रकारात थेट ज्ञानोबा माऊली आणि जगद्गुरू तुकारामाच्या पंगतीला हे बुजगावने बसवले आहे. हे हल्लीचाच प्रकार आहे. म्हणजे उभाठ्याच्या चाटाने तर तिकडं केवळ मालकच नव्हे तर दिसेल ते चाटण्यापर्यंत प्रगती केली आहे. लाळ असो की कट केलेला तुकडा असो, हा चाटणार म्हणजे चाटणार. म्हणजे आता परिस्थिती इतकी भयानक झालेली आहे, इतकी बिघडलेली आहे की काश्मीरमध्ये जाऊन सीमेपलीकडचे चाटण्यासुद्धा या लवंड्याने आता मागे पुढे पाहणे सोडलेले आहे. म्हणजे बघा, हा कॅन्सर आता कोणत्या थरापर्यंत जाऊन पोहोचला आहे. आता या गँगमध्ये आणखीन एक भर पडली आहे. तसे ते जुनेच आहे म्हणा. अहो आपले बच्चू कडू, दुसरं कोण. तर मित्रहो नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण बघतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. बच्चू कडू हे परवा शिवसेनेत आले आणि आले की लगेच विधान परिषदेत जाऊन बसले. किंबहुना विधान परिषद जाण्यासाठीच ते शिवसेनेत आले होते. तर ते आता आले तर नुसते बसणार थोडेच येते, चळवळी आहेत ना. 2024च्या विधानसभा निवडणुकीत ते पडले, त्यामुळे त्यांचा आवाज काहीसा बसला होता इतकंच. आता आमदार झालेत, मग गप कसे बसणार ते. म्हणजे रोज रोहित पवार आणि संजय राऊत यांनीच बोलायचं का. मग यांनी काय करायचं, मग हे मंत्री कसे होणार. बच्चू कडूंनी मग त्या लवंड्याप्रमाणेच भुभुक्कार सुरू केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे, त्यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही. आता बच्चू भाऊंनी हे असले वक्तव्य मंत्री होण्यासाठी केले आहे. कारण विधानसभा निवडणुका अजून 2.5-3 वर्ष तर नाही आहेत. आणि आता जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कोणी किती आपटली आणि कोणाला काही वाटलं तरी एकनाथ शिंदे काही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. अहो भाजप आमदार दुपटीच्या संख्येने आहेत ना. शिंदेने कसं बसवणार खुर्चीवर. म्हणजे अगदी मीडिया म्हणतं ना मीडिया, तसं एकनाथ शिंदे अगदी आता बाल आहेत अमित शहाचे. पण हा भाजप आहे, घराणेशाहीचा पक्ष थोडाच आहे की आले शहांच्या मनात आणि त्यांनी बाल उपटून खुर्चीवर ठेवला की झाला मुख्यमंत्री. अरे बाबा, सध्याचा काळ असा आहे की राहुल गांधी यांच्यासारख्या काँग्रेसच्या मालकाला सुद्धा केरळमध्ये केळ खात यावं लागलं परत. आता बोला, बच्चू भाऊंच्या या उपद्व्यापामुळे एक मात्र झालं, एकनाथराव अडचणीत आले, भाजप कार्यकर्त्यांच्या रडारवर आले. म्हणजे बच्चू भाऊंना भाजप समर्थकाचा राग सहन करावा लागलाच, पण एकनाथराववर तोंडसुख घेण्याचा चान्स नवी मुंबईतील आपल्या गणेश नाईकांना मिळाला. आपल्याच नेत्याला अडचणीत कसे आणायचे याचे जणू शास्त्रशुद्ध प्रशिक्षणच या चाट्यांनी घेतले की काय कळत नाही. म्हणजे बच्चू भाऊबद्दलची माझी जी आठवण आहे, म्हणजे मी जे बच्चू भाऊंना पाहिलं ते असे की शिवसेनेचे तालुका प्रमुख होते ते, आणि त्यांच्या अचलपूर मतदारसंघाचे आमदार विनायक कोरडे होते, त्यावेळी भाजपचे होते. 1 जानेवारी 1999ला परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकरजी रावते पक्षनिरीक्षक असताना त्यांच्याबरोबर मी या अचलपूर मतदारसंघात हिंडलेलो आहे. चांदूर बाजार पंचायत समिती ही बच्चू भाऊंच्या प्रहार संघटनेच्या ताब्यात होती. रावतेंची कार पंचायत समितीजवळ येताच बच्चू भाऊंच्या नावानेच घोषणा होत होत्या. म्हणजे बच्चू भाऊ आगे बढो, बच्चू भाऊ जिंदाबाद. बाळासाहेबांचं नाव नाही की शिवसेनेचं नाव नाही, सब कुछ बच्चू भाऊ असा तिथं प्रकार होता. आता शिवसेना प्रमुखांचे बाळासाहेब ठाकरेंचे हे जे शिवसैनिक होते रावते, त्यांना हा प्रकार म्हणजे पटणारच नव्हता. अमरावतीला निघतानाच रावते म्हणाले की आपल्या अहवालात बच्चूला पक्षातून काढून टाका, हे पहिली ओळ लिहा. मी चमकून त्यांच्याकडे पाहिले तर ते म्हणाले, अहो हा माणूस शिवसेनेच्या काय कामाचा. शिवसेनाच नव्हे तर अन्य कोणत्याही पक्षात हा टिकणार नाही. अत्यंत आत्मकेंद्रित माणूस आहे हा.
आणि असा माणूस कितीही चांगला संघटक असला, निवडून येऊ शकणारा असला, तरी आमच्या संघटनेच्या कामाचा नाही ना. म्हणजे शिवसेना प्रमुखांचा जय जयकार जर होत नसेल तर काय करायचं याला? याच्या मोठेपणाचं काय करताय? रावते साहेबांचे बोल आठवले की अजूनही अंगावर काटा येतो. म्हणजे 99ला बच्चू भाऊंना उमेदवारी मिळाली नाही, ते अपक्ष म्हणून लढले, कोरड्यांना पाडले आणि काँग्रेसच्या वसुधा देशमुख निवडून आल्या. अर्थात नंतरच्या म्हणजे 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग 4 वेळा ते आमदार झालेत. यावेळी मात्र 2024ला ते पडले आणि 2026ला एकनाथराव शिंदे यांच्यामुळे विधान परिषदेत आले. दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे एकाच शिवसेनेच्या दोन बाजू. एकनाथराव सतत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हीच आमची शिवसेना अशी दवंडी पिटवतात. दिवाकर रावते यांनी मंत्रालयात मराठीचा गजर करताना मी बाळासाहेबांना वर काय सांगू असे म्हणताच बाळासाहेब ठाकरे यांच्या रक्ताचा वारसा सांगणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना बाजूला टाकतात. कशी संगती लावायची? तूर्त इतकेच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.